प्लस हे मी कधीच विचारलं नाही. पण चव माझ्या डोक्यात फिक्स्ड आहे की पुरणपोळीची चव हीच, कटाच्या आमटीची चव हीच, अळूच्या भाजीची चव हीच. त्यामुळे ती चव परफेक्ट असल्यामुळे मी काकूंना हे सांगू शकले की ही चव काहीतरी याच्यात कमी आहे, तुम्ही बघा. अनावधाने का होईना पण आईची चव तुम्ही सगळीकडे एक्झॅक्टली, पसरवली. आईची चव पसरवली मी. तर मी काकूंना सांगायचे की काकू ह्याच्यात ना थोडंफार काहीतरी कमी आहे. तर मग नंतर नंतर मग मला कळायला लागलं की ओके मीठ कमी आहे थोडंसं, किंवा थोडीसं अजून तिखट चाललं असतं, किंवा काही ठिकाणी लाल तिखट नाही घालायचं, हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा करून. सो या सगळ्या गोष्टी ट्रायल अँड एररने येत गेला. हे माझं पहिलं महत्त्वाचं आव्हान. दुसरं म्हणजे माझं क्लाउड किचन आहे. अच्छा. क्लाउड किचन आहे म्हणजे आपल्याकडे कोणी येऊन जेवत नाही, तर मग डिलिव्हरी हा आमचा खूप मोठा टास्क आहे. आणि ते आम्ही करतो म्हणून आम्ही आज सक्सेसफुल होतो असं मला वाटतं. कारण लोकांना ना आजकाल कंटाळा आहे. लोक 4 पोळी भाजी पण झोमॅटोवरनं मागवतात, बरोबर आहे. सो आपण काही झोमॅटो किंवा स्विगीशी तेव्हा कनेक्ट